हाय हॅलो नमस्कार. पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि बघा लावणीला सुरुवात झाली आहे, पाऊस नाही आहे. सो अर्धी लावणी झालेली आहे बघा लावून, आणि इकडे आता अर्धी पाता म्हणजे पाता बोलतात, तर पाता आता इकडून स्टार्ट झालेली आहे. आणि मस्तपैकी पाऊस नाही, पाऊस पाहिजे होता. कसं माहिती लावणीला जर पाऊस असेल ना तर खूप मजा येते, पण पाऊसच नाही आहे. पण ठीक आहे. सो तुम्ही बघू शकता बघा किती मस्त वाटते, सगळीकडे हिरवंगार. तर हळूहळू पाता आपली अशी पुढे पुढे येते आणि सगळीकडेच मेळ चालू आहे. इथेच असं नाही, सगळीकडे बघा. सो सगळीकडे लावणी चालू आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, पाणी नाही आहे. पाणी नाही ना, म्हणून हे सगळं असं झालं आहे. ह्या शेतामध्ये पाणी आहे पण वरती अजिबात पाणी नाही आहे. त्याच्यामुळे लोक ना पाईप वगैरे, बोरिंग किंवा आपली विहिरीचं पाणी असतं ना त्याला वगैरे लावून सगळं पाणी घेतात. त्याच्यामुळे बघा, सो सगळा चिखल आहे. आणि इकडे आहे बऱ्यापैकी वाणी, बघू शकता तुम्ही. हे बघा मूठ कशी पडलेले आहेत. सो ऑलमोस्ट आता आमच्याकडची ना लावणी होत आली आहे, कारण कसं पाऊस पडला त्याच्यामुळे सगळ्यांनी हे केलं आहे, म्हणजे लावणी लगेच स्टार्ट केली, त्याच्यामुळे लवकर लावणी झालेली आहे. तर तर लावणी आहे ना कधीच सुरुवात म्हणजे झाली असते, कारण की पाऊस आपल्याकडे लवकर आला. आणि जेव्हा जेव्हा स्टार्टिंग होते, म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये जेव्हा स्टार्टिंग होते की लावणी वगैरे व्हायची, पण तेव्हा पाऊसच नव्हता. आणि पाऊस खूप लवकर पडला. जो पाऊस लावणीला पाहिजे असतो ना तो तेव्हा पडलाच आहे. त्याच्यामुळे ना खूप लेट आहे लावणी, पण आत्ता ऑलमोस्ट संपत आली आहे लवकर, कारण की असं लवकर पटकन कामं झालेली आहेत. आणि कसं आमच्याकडे कोकणामध्ये माणसं चढवली जातात. म्हणजे कसं असतं, जर आता समजा आपल्याकडे माणसं आली असतील ना तर मग तीच माणसं आपण दुसरीकडे पाठवतो, असं असतं. तर माणसं चढवली जातात. आणि मग काही लोकं माणसं करतात सुद्धा मजुरीवरती, तर मजुरीवरती पण केली जातात हे. आणि आता कोकणामध्ये मजुरी पण वाढलेली आहे, त्याच्यामुळे माणसं पण बऱ्यापैकी, आणि कसं सगळ्यांचीच घाई आहे, त्याच्यामुळे माणसं पण मिळत नाहीत. आणि जी मिळतात ती मग चढवली जातात, म्हणजे आपलं झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे जायचं असतं, अशा पद्धतीने. सो बघा, ही घरचीच आहे आपली लावणी. आणि मस्तपैकी पाऊस पाहिजे होता. पाऊस असतं तर खूप मजा आली असती. सो बघा, खत वगैरे पूर्ण टाकून झालेलं आहे, आता लावत आहेत त्याच्यामुळे. सो गणपती पण आले जवळ, एकदम सगळे सण आता लवकर जवळजवळ आलेले आहेत. लावणी कधीच झाली असती पण पाऊस नाही म्हणून. आणि आत्ता मेन पाऊस पाहिजे ना तर अजिबात पाऊस नाही. आता तसं बघायला गेलं तर आता हा जो एरिया आहे ना तिथे बऱ्यापैकी पाणी आहे, पण जसं वरती वरती तुम्ही जाल ना तिथे अजिबात पाणी नाही आहे. म्हणजे तिथे मग पायपाणी वगैरे पाणी घ्यावं लागतं, बोरिंगचं वगैरे. सो बघा बांध कसे खोदले जातात, कारण कसं ट्रॅक्टरने जेव्हा आपण खततो ना तेव्हा पूर्ण सगळे कोपरे घेतले नाही जात, त्याच्यामुळे आपल्याला कुदळ्याने सगळे कोपरे खतावे लागतात. ते बघा कसे खततात, तर असे खतले जातात. सो हा जो नजारा आहे ना खूप बघण्यासारखा असतो. आणि अजून तरी काय नाही आहे, अजून एक हा महिना गेला पूर्ण की त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात छान रोपं मस्त झालेली असतात, टवटवीत चांगला जीव लागलेला असतो. आणि तो बघण्यासारखा असतं, कारण की सगळीकडे हिरवंगार असतं, बघण्यासारखं एकदम भारी क्लायमेट असतं. ही भातं तयार व्हायला ना एक ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान जातात, म्हणजे एक 2 महिन्याचा कालावधी वगैरे जातो. आणि जी हळवी भातं असतात जी लवकर असतात ते होतात लवकर, म्हणजे एक आता तर जुलै चालू आहे, ऑगस्ट सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत पण ती भातं होतात. सप्टेंबरपर्यंत ऑक्टोबरपर्यंत पण होतात. पण काय काय भातं आहे ती नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत जातात. पाणथळी भागातच असतात ना ती जाम उशिरा असतात भातं पाणथळी, कारण की तिथे पाणी खूप असतं. आणि कसे उशीर असतं प्रत्येक भाताचं ना, एक म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक खूप अशी जाती आहेत भातांच्या. 90 दिवसांचं भात असतं, 120 दिवसांचं भात असतं, अशा प्रकारे ना भातं असतात. त्याच्यामुळे त्या सीझन वाईज किंवा त्या पिरियडमध्ये आले की ती भातं तयार होतात. तर ही जी भातं तुम्हाला बघता ना, तर हे जे भात लावतो आहे ना ते एक ऑक्टोबर नोव्हेंबरच्या म्हणजे दिवाळीच्या एंडिंगपर्यंत भातं सगळी रेडी होतात. पण जी नाचणी वगैरे आहे, हळवी नाचणी वगैरे असते ती लवकर होते. आणि भातं पण आहेत त्याच्यामध्ये, ती पण लवकर होतात. तर ही सगळी अशी भातं आहेत. तर इथे ना आता तुम्हाला दाखवते बघा कसं पाणी एक दुसऱ्या शेतामधून त्या शेतात घेतलं जातं आहे. तर ना असं सगळं होतं, म्हणजे पाऊस नसेल ना तर मग लावणीला खूप अशा अडचणी येतात. पाणी मग दुसऱ्या शेतात असेल तर मग अशा प्रकारे घ्यावं लागतं. नाहीतर मगाशी सांगितल्याप्रमाणे बोरिंग असेल किंवा विहिरीचं पाणी वगैरे पंप लावून मग सगळी शेतं चिखल करावी लागते. आणि आता कसे नांगर नाही आहेत आणि
जे काही आहे ते ट्रॅक्टरने. इकडे आमच्याकडे नांगर तुम्हाला बघायला मिळणारच नाही. ट्रॅक्टरने सगळं आता केलं जातं, कारण की गुरंच नाही राहिली आहेत. म्हणजे आहेत एका दुसऱ्या जणांकडे आहेत नांगर, पण ट्रॅक्टर आता सगळीकडे आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टरने सगळं केलं जातं. आणि ऑलमोस्ट एक 5-6 दिवसामध्ये नाही म्हणजे लावणी आहे ती संपेल, कारण की जिथे ज्या शेतात पाणी आहे ना तिथे सगळी लोकं घुसले. तुम्ही बघायला सगळीकडे पाणी आहे. सो ही सगळी लोकं आहेत ना लवकर पाणी संपायच्या आत, कारण की पाऊस कसा अजिबात नाही, ते ऊन आहे, त्याच्यामुळे लवकर नाचणी म्हणजे हे संपेल लावणी. तर असं सगळं आहे. आणि बघा ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे पाणी कसं पटकन जिरतं, त्याच्यामुळे पटकन लावणीला स्टार्ट झालेली आहे. सो मी गेली नाही आहे, कारण की मी आत्ता ना आली आहे, मगाशी नव्हती, कारण की कसं पाऊस आहे, कुठे कुठे बारीक वगैरे पाऊस पडतो आहे. सो फोन वगैरे भिजू शकतो, त्याच्यामुळे आपला काय फोन वॉटरप्रूफ नाही आहे म्हणून. सो हे बघा छत्री घेऊनच आहे. सो आता होईल, म्हणजे एक दुपार म्हणजे संध्याकाळपर्यंत ही लावून होईल, कारण की हा जो पट्टा आहे ना तो खूप मोठा आहे आणि एक मोठं शेत आहे, त्याच्यामुळे बघा. सो आता इकडून करत आलेले आहेत, हे बघा पाता पुढे पुढे येते आहे. सो आता मी ना तुम्हाला डायरेक्ट ना हे पण दाखवते, जी काही नाचणी लावलेली आहे ना ती पण तुम्हाला दाखवते. सो ही भातशेती तर आहे चालू, आणि आज आमची जी लावणी आहे ना ती फायनली संपणार आहे, आणि ऊन पण पडले बघा. सो पाणी आहे पायापर्यंत बघा, एवढं आहे. सो मला आता नाचणी पण दाखवते. नाचणीने लगेच जीव धरतो, म्हणजे त्याला कसं खत वगैरे आधी टाकलं जातं, भाताला पण टाकलं जातं, पण भाताला जरा म्हणजे जीव धरायला थोडा टाईम लागतो, पण नाचणीला ना पटकन जीव धरतो. तर नाचणी पण तुम्हाला दाखवते. तर ही बघा नाचणी, आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाचणीने पटकन जीव धरला. आणि ह्याच्यामध्ये ना नाचणीच नाही आहे, ह्याच्यामध्ये वरीसुद्धा पेरलेली आहे, म्हणजे लावलेली आहे. सो बघू शकता नाचणीने मस्त जीवसुद्धा धरला आहे, आणि उभीसुद्धा राहिलेली आहे बघा, उभी पण राहिलेली आहे. आणि कशी पटकन जीव धरतो, याला कसं सुकावटं, मी तुम्हाला बोलली होते ना की नाचणी सुकावट्याला लावली जाते. तर बघा इकडे पूर्ण सुकावट आहे, आणि सुकावट्यालाच ही सगळी नाचणी लावलेली आहे मस्तपैकी. आणि आता 1-2 महिन्यानंतर चांगली होईल एकदम, आणि लवकर तयार होते. सो बघू शकता. सो तुम्हाला आवाज पण येत असेल, ट्रॅक्टरचा वगैरे आवाज आहे. ट्रॅक्टर म्हणजे आता चालू आहे सगळी कामं. सो भारी 8 दिवस लावणी असेल, त्याच्यानंतर लावणीचं संपेल, आणि मग सगळे आपले सण वगैरे चालू होतील. तर हे बघा सगळीकडे वरती पण आहे, ही सगळी पूर्ण सुकावटे जागा आहे, म्हणजे खूप वरची जागा आहे, पाणथळी जागा नाही, त्याच्यामुळे इकडे सगळी ना नाचणी आणि आपली वरी केली जाते. तर चला आता मी इथे थांबते, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला, आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला, बाय बाय.